विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी चौथा दिवस होता. विधान परिषदेमध्ये सभापती पदाचा प्रस्ताव त्यावेळी सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी एकमतानं निवड करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावलाय. गिरीश, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, असं अजित पवारांनी म्हणताच विधान परिषदेत एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. गिरीश, कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार. आताही कट होता होता वाचला. सभापती महोदय, मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात. पण एका दृष्टीनं ते योग्य झालं. जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असता, कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे. गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, ह्यांना तिथं यावं लागलं असतं. राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आज श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत सभागृहात मांडला. या प्रस्तावाला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे आणि अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणं झाली. त्यावेळी अजित पवार म्हणाले, या विधानसभेचं वैशिष्ट्य पाहिलं, अनेक तरुण आमदार निवडून आलेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत, तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवलेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितलं, मात्र आपण अजूनही 40शीत आहात असंच वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज,